भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याची बातमी कळते, तर त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलंय। काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्या कोरोनामुक्त झाल्यात, मात्र आज पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आहे। त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ब्रीच कँडी रुग्णालयात सध्या पोहोचले। तर या संदर्भात अधिक अपडेट्स आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत हे ब्रीच कँडी रुग्णालयाच्या बाहेर आहेत। सुमित, काय सध्याचे अपडेट्स मिळतात? त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? मोहिनी, खऱ्या अर्थानं एकतर आपण बघितलं गेलं 26 दिवसांपासून लता दिदी जे आहेत ते याच ब्रीच कँडी रुग्णालयात आहेत आणि खऱ्या अर्थानं 2 दिवसापूर्वी आयसीयू मधून खऱ्या व्हेंटिलेटर त्यांना काढलंय असंही सांगण्यात आलं होतं। पण एकूणच जर परिस्थिती बघितली गेली तर आज सकाळच्या दरम्यान त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आलंय। या सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या गेल्या तरीही प्रकृती गंभीर आहे असं डॉक्टरचं म्हणणं आहे। 26 दिवसांपासून चांगले ट्रीटमेंटमध्ये दिदी होत्या, दीदी चांगले रिस्पॉन्स सुद्धा करत होत्या ट्रीटमेंटला, पण आज दीदी रिस्पॉन्ड एवढ्या ट्रीटमेंटला करत नाहीये, त्यामुळे कुठे ना कुठे व्हेंटिलेटर लावला गेलाय असंही मोहिनी सांगण्यात आलंय। आपण बघू शकतो त्यांना कोविड झाला होता, कोरोनाची लागण झाली होती, त्याच्यानंतर ती आता कोरोनाचं कोणतंही अंश खरं तर नाही आहे, पण तरीही रेस्पिरेटरी सिस्टम जिकडे आपण म्हणतो तिकडे थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे पुन्हा एकदा व्हेंटिलेटर लावण्यात आलाय असं डॉक्टरचं म्हणणं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आता इथे पोहोचलेत। आपण बघू शकतो तर एकूणच जे गोष्टी बघितल्या गेल्या तर गायक मंडळी असतील, सिंगर्स असतील, संगीतकार असतील, आज सगळेच प्रार्थना करताना दिसत आहेत। ज्या ज्या लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली सगळेच लोक खऱ्या अर्थाने प्रार्थनेला बसलेत। एवढ्या दिवसांपासून असं वाटत होतं की दीदी आता पुन्हा एकदा आपल्या पेट्रोलच्या घरी जातील, पुन्हा एकदा दीदींना पाहायला मिळेल, पुन्हा एकदा दीदीला ऐकायला मिळेल, पण कुठे ना कुठे आता जी गोष्टी आपल्याला कळत आहे, जी बातमी आपल्याला हॉस्पिटलच्या डॉक्टर्सकडून कळते त्याच्यानुसार एवढंच सांगण्यात येत आहे की त्यांची प्रकृती आता गंभीर आहे। मोहिनी, नक्की श्रेयस, तर ही चिंताजनकच बातमी म्हणावी लागेल। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे, जे लता मंगेशकर दीदींच्या घराच्या बाहेर आता सध्या आहेत। सुमित, काय सध्याची माहिती मिळते या संदर्भात? त्यांची प्रकृती आता सध्या खालावल्याची बातमी आहे आणि राज ठाकरे हे सुद्धा ब्रीच कँडी रुग्णालयात गेलेत। गानसम्राज्ञी स्वरलता लता मंगेशकर यांची प्रकृती गेल्या 27 दिवसांपासून खालावलेली आहे आणि त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले। तर त्याच ब्रीच कँडी रुग्णालयापासून अवघ्या काही अंतरावर त्यांचं हे प्रभुकुंज नावाचं घर आहे। इथे पहिल्या मजल्यावर लता मंगेशकर या हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर त्यांच्या 2 भाची आणि 1 पुतण्यासह ते इथे राहतात। सध्या इथे उषा मंगेशकर थोड्या वेळाच पूर्वी दाखल झालेल्या त्या रुग्णालयात त्यांचीच प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी म्हणजे गेल्या होत्या आणि तिथून त्या आता इथे आलेल्या आहेत, पण त्यांनी कोणतीही माहिती देण्यास सध्या टाळलेलं आहे, काही बोललेल्या नाही आहेत त्या। पण अशी माहिती मिळते की भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती थोडी आता अत्यावस्थ होत चाललेली आहे। खरं तर त्यांना कोविड झाला होता आणि त्यानंतर त्यांचा कोविड कमी देखील प्रादुर्भाव त्याचा कमी देखील झाल्याची माहिती पुढे आली होती। त्यांना व्हेंटिलेटरवरून काढलं होतं, त्या सुस्थितीत होत्या, पण आता पुन्हा एकदा त्या अत्यावस्था झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातल्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि राज ठाकरे तसे थोड्या वेळापूर्वी येऊन गेलेले आहेत। आणखी काही मंडळी आता त्यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचणार आहेत। पण सध्या भारतभरातून सगळीकडूनच गेल्या कित्येक दशकांपासून त्यांनी सेवा केलेली आहे, संगीत क्षेत्राची सेवा केलेली आहे, संगीताचं एक वेगळं विश्व तयार केलेलं होतं आणि अशा गानसम्राज्ञीला आता देशभरातून सगळेच चाहत्यांकडून त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना केली जाते देवाकडे। आता त्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत, तिथे आता बरेच मंडळी येऊन जाणार आहेत, विचारपूस करणार आहेत। सध्या त्यांच्या आपण घराच्या बाहेर आहोत आणि इथे कोणीही येण्यास सध्या तरी मज्जाव केलेला आहे, कारण त्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि ते कोणाला त्याचा त्रास होऊ नये, इथल्या लोकांनाच नाही तर त्यांच्या घरातली जी मंडळी आहेत त्यांना देखील होऊ नये यासाठी तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। मात्र आता आपण जाऊयात श्रेयस सावंत यांच्याकडे। श्रेयस, तुम्ही ब्रीच कँडी रुग्णालयाच्या बाहेर आहात, सध्या कोण त्या ठिकाणी येऊ शकतं? आणि खरं तर लता मंगेशकर हे संगीत क्षेत्रातलं अतिशय मोठं नाव आहे, त्यांचा चाहता वर्ग सुद्धा खूप मोठा आहे। सध्या रुग्णालयामध्ये कोणी येऊ शकतं का, किंवा याआधी सुद्धा कोण आलंय? खऱ्या अर्थानं रुग्णालयाकडे आता कोणी येऊ शकत नाहीये, कारण एकूणच आपण बघितलं गेलं तर ब्रीच कँडी इज अ कोविड वॉर्ड असं पण आपण बघू शकतो। तुम्ही आता बघू शकता तर ब्रीच कँडीच्या बाहेर ज्या पोलीस सिक्युरिटीचे मेजर्स केल्या गेले आहेत ते मोठ्या प्रमाणावर केल्या गेले आहेत, त्यामुळे कुठे ना कुठे जो ट्रॅफिक आणि बाकी सगळ्या मीडियाचं जे हे आहे त्याच्यामुळे आपण बघू शकतो तर एकूणच जी गोष्टी आहेत तिकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पण या आता इकडे भेटायला कोण कोण येतील
खऱ्या अर्थानं गायक मंडळी असतील, संगीतकार असेल, जे जे लोक खऱ्या अर्थानं ट्राय करतात. सुरेश वाडकर यांच्याशी जेव्हा बोलण्यात आलं, सुरेशजी म्हटलं की ते प्रार्थना करतायत. या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी आता ब्रिज कँडी जवळ फक्त आता राज ठाकरेच आलेले आहेत. राज ठाकरे आता त्यांना त्यांच्या परिवाराची भेट घेणार. आपल्याला असं कळलंय की त्यांचा भाचा जो आहे आदिनाथ मंगेशकर ते आतच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून काय पुढे करता येईल, म्हणजे त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांची प्रकृती गंभीर किती आहे, स्थिर होईल का, या सगळ्या गोष्टीची माहिती आता राज ठाकरे घेत आहेत. पण अजून कोण संगीतकार गायककडे येतील का नाही आता अद्यापर्यंत त्याची माहिती नाहीये. मोहिनी, नक्की श्रेयस, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेणार आहोत. मात्र तुर्तास धन्यवाद श्रेयस, धन्यवाद सुमित दिलेल्या या सविस्तर माहिती.